पण ते आम्ही म्हणजे ते जॅम क्राउड गर्दी आम्ही ती जेणेकरून तिका गर्दी करता कित्याक लागून आम्ही नियमांचे पालन करिना फुडलो कित्याक पळयना आम्ही कितें जाता तेका ओव्हरटेक करता आनी फुडें वयता आनी स्वता ऍक्सिडेंटान सफर जाता कित्याक फुडें कशी जाता कितें जाता तें खबर नासता तो सडनली कोण टर्न घेवन येता आमकां बसीच्या आडसार दिश्टी पडटा आमी वयता तेका ठोकता लक्षात येता तर वाहतूक आता वाहतूक म्हटल्यार कितें द मुवमेंट ऑफ व्हेहिकल ट्रॅफिक फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन अ सेफ वे आफ्टर फॉलोइंग द रूल्स मीन्स वाहतूक ट्रॅफिक लक्षात येता एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्याचे नियमांचे पालन करून होतं म्हणजेच वाहतूक आता पहिला तेका लागून रस्त्याचेर फॅटल ऍक्सिडेंट जातात कितें जाता फॅटल ऍक्सिडेंट व्हॉट इज मीन बाय फॅटल ऍक्सिडेंट फॅटल ऍक्सिडेंट म्हणजे कितें यस जस्ट व्हॉट इज मीन बाय फॅटल ऍक्सिडेंट यस बॉयज व्हॉट इज मीन बाय फॅटल ऍक्सिडेंट Sir, teachers, what is the fatal accident? Huh? Dead on the spot. Yes. Never. Good answer. Never. Yes. What is the accident? Accident म्हटल्यार अपघात जे आमच्या मनात विचार नसतात ते कृत्य करपाची आमची तयारी नसता लक्षात ते चुकून घडटा समजा बिल्डिंगेर वचून कोण तरी पडलो स्वताहून जाल्यार तो ऍक्सिडेंट पण तेका आमी झोपून जाताले कितें जातलें क्रायम मर्डर त्याच पद्दतीन जर मोटरसायकलीन आमी चुकून जर कोणाक लागली जाल्यार तेका ऍक्सिडेंट म्हणटात आणि जर आम्ही स्वतःहून मारली जर कोणाचेर जाल्यार तेका मर्डर म्हणटात लक्षात येता आता ह्या ऍक्सिडेंटान सादी दुखापत जाता गंभीर दुखापत जाता आणि मनीस मरताय पण जे ऑन द स्पॉट जातात तेका म्हटल्यार फॅटल ऍक्सिडेंट डायड ऑन द स्पॉट आता आमचो गोंयचो सिनारिओ पळोवपाक गेले फाटल्या 10 वर्सांचो सिनारिओ पळोवपाक गेले तर 4000च्या मार्जिनीन ऍक्सिडेंट रजिस्टर जाता फक्त 2020 2375 झाले ते लागून आता ती कमी झाले ते लागून कमी झाले 2020 कमी झाले 2375 के लागून झाले कमी यस उदय उदय मेन ओवा मी सांगते हा चुकले येता ते सांग कोविड हो महाराष्ट्रात येलो तेणे आमचे अशें जाणले की तेका भियोन आमी स्वता घरात लिपोवन बसले स्वताची नजीकची व्यक्ती गेली आवय गेलो बापूय गेलो भाव गेलो भयण गेलो आमी तेंचे तोंड सुद्धा पळोवंक ना तेका भियोन आमी वॅक्सिनेशन घेतलें पण तो आमकां थोडे शिकवून गेलो स्वच्छता कशी राखप सोशल डिस्टन्सिंग कशें जावप नियम कशे पाळप हे आमकां कोविडान शिकयलें म्हणून त्या टायमाचेर सिनारिओ कमी जालो आता समजा म्हाका एक सांगात हे एक मार्जिन आसा पळय 4000ची हे ऍक्सिडेंट रजिस्टर जातात त्याच्याहून जास्त ऍक्सिडेंट जातात पण ते रजिस्टर जायना ते लागून त्याच्याहून जास्त ऍक्सिडेंट जातात पण ते रजिस्टर जायना ते लागून जावंक शकता असो ते स्वतः नियमांचे कायद्याचे पालन करिना आणि ते कॉम्प्रोमाइज करतात तेका लागून हे ऍक्सिडेंट रजिस्टर जायना समजा 4000 ऍक्सिडेंट झाले तर ते 300च्या मार्जिनीन फॅटल ऍक्सिडेंट म्हणून रजिस्टर जातात आणि 300च्या वयर जास्त मनीस मरतात 300च्या वयर लोक मरतात 336 340 अशें तेमच्या 300 जर समजा ऍक्सिडेंट रजिस्टर झाले 340 लोक येतात आता ह्या सिनारिओ 300च्या सिनारिओन इन द इयर 2015 26 भुरगे गेले ज्यांचे वय 18 वर्षांवर सकयल आसा 18 वर्षांहून कमी वयाचे भुरगे 2015 26 गेले त्याच्या उपरांत 10 8 4 6 कंटिन्युअस वचता म्हाका सांगात हेतून चूक कोणाची
हे जे भुरगे वयता तेतून चूक कोणाची? येस, कोणाची चूक आहा? गर्ल्स कोणाची चूक? मला दिसता 18 वर्षाचे सकयल भुरगे जे वयता तेतून चूक कोणाची? आता म्हाका हॉनेस्टली सांगा, तुमच्या भितर विदाउट लायसन 18 वर्षा सकयल कितले जाण चलयतात? प्लीज रेज युअर हँड. हॉनेस्टली हांवें सगळे नोट केल्ले आसा. आता हॉनेस्टली पळयता कितली आहा. येस, 1 पुढे पुढे नेक्स्ट. एका म्हाका पळोवं नाका, फाटीं पळोवं नाका. 57 ये पुढे कम अप. येस, या पुढे यो. ओके, येस अरे असं नका मी जीवन मरणाचा प्रश्न असला असं होता. परमिशन आता मला एक सांग, परमिशन कोणाची ना? त्याला तो जे गाडी चलयता तेचो मालक कोण? हा, म्हणजे जितको परमिशन शोधून घेऊन येता म्हणजे तू चोरी केली न्हू. जेन्ना त्याची परमिशन घेऊन जातोय त्याचो अर्थ काही चोरी केली जाता न्हू. लक्षात घे. हा, ओके, येस. सगळे सर्व सेम 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 म्हणजे बघा काय सेम. आता बघा एक सांगा, गाडी जर चलयतो सगळ्या वयाची मर्यादा ऐकून घ्या. गाडी जर वयाची मर्यादा किती? 18. तर एक तुम्ही चलयता सांगते चलयता ना. म्हाका एक सांगा, जी तुम्ही गाडी चलयता तिचो मालक तुमचो आवय बापूय फ्रेंड्स सारखे. आता तुम्ही जे 18 वर्षा सकयल जे भुरगे चलयतात, लायसन काडपाक वयाची मर्यादा कितली आसा? हा, हा, 46. Yes. Age limit in connection with driving of motor vehicle. No person under the age of 18 years may drive a motor vehicle in public places. Provided that the motorcycle with engine is not exceeding 50 cc. Maybe a driver in a public place by a person after attaining the age of 60 years. किती असायचे? तुम्ही ड्रायव्हिंग ऑफ मोटर व्हेकल. नो पर्सन अंडर द एज ऑफ 18 years, 16 years shall drive in any public place unless he hold an effective driving license. ठीक आहे? लायसन असल्याशिवाय कोणूच गाडी चालवपाक शकना. पण जो 50 cc ही जर गाडी चलयतलो तर तेका 16 वर्षाची मर्यादा असते. किती? घालपाक नका म्हणून आमच्या आवय बापायनी भुरग्यांक समजली एक तकलेन घातले लॉंग गियर आणि हो सगळो जो गुन्हे आसा आवय बापायचो. आवय पयली जाता जेन्ना भुरगो 1 वर्साचो जाता तेका पयली चॉकलेट दी. आता कितें दिता? मोबाईल फोन. जेन्ना भुरगो 5 वर्साचो जाय तेका सायकल दी. आज 2 वर्साच्या भुरग्याक सायकल दितात आणि फाटल्यान ढकलता, बाबा बस तू खंय वचतो खबर ना. जेन्ना भुरगो 5 वर्साचो जालो तो सायकलीचे स्टंट करपाक स्टार्ट करता आणि हे स्टंट केल्या उपरांत दर वर्सा 2 ते 8 जण जे सायकलिस्ट आहात ते वयतात. लक्षात घ्या. त्याच्या उपरांत जेन्ना भुरगो 6-7 वर्साचो जाता तेका फुडल्यान उबो करता, बाबा रेस कर, बायक रेस कर, काय ना मान गियर कोण तकली करता? आवय बापूय. त्याच्या उपरांत जेन्ना भुरगो 10 वर्साचो 11 वर्साचो जाता तो पॉकेटांत हात भायर काडटा, म्हाका बायक दी नाजाल्यार हांव सांजचो ट्युशनाक वयचो ना, धमकायता. तेचो परिणाम इन द इयर 2015 2015 आमच्या गोंयचे 26 भुरगे गेले जे मोस्टली सकाळचे स्कुलाक येत आणि सांजचे ट्युशनाक वचत. आणि
50cc आणि आवय बापायची परमिशन जाय आसली तेन्ना ते मेळ्ळां लायसन पण कितें जालें आवय बापूय परमिशन दिवपाक कोण रेडी ना तेका लागून जे गार्डियन असले जे रस्त्यान चलती लोक असले तेका गार्डियन म्हणून हाडले तेंचे आंकडेलान घेतले आणि तेंच्यानी लायसनां काढली तेचो परिणाम 2015 26 वर्गे केले आणि तेन्नाच्यान हे लायसन घेवपाचे बंद जाले लक्षात येयलें ओके आता टीचर्स तुमच्याकडे लायसन होल्डर कोण आहा प्लीज कम फॉरवर्ड टीचर ज्यांच्याकडे लायसन आहा मातशे फुडें ऑल ते पाचवाचे टीचर्स या लायसन होल्डर किती आहेत मातशे आणि हांव गाडी चलोवपाक कसो कन्फर्म आसा लक्षात येयलें तुमच्या म्हणजे माझी चूक जावंक ना पण हांव न्याय मागता न्हू म्हाका अमूक नियम खबर आसा बाबा समजा वळतो आसा थंय ते बाबा तो सायन बोर्ड आहा तो म्हाका वळखोंक कळटा जावं रस्त्यार मार्किंग आहा ती म्हाका वळखोंक कळटा हांवें ती उबे केल्या पण म्हाज्या कडसून तो चुकून एक्सिडेंट घडलो म्हणजे न्याय मागपाक लागून लायसन महत्वाची भूमिका बजवता लक्षात येयलें तुमच्या सगळ्यां कडेन लायसन घ्या लागून जाय तें पण आता आम्ही कितें करता आमच्या तकलेन कोणी कोणी घातला इलेक्ट्रीक व्हेहिकलाक लायसन ना खंयच्या इलेक्ट्रीक व्हेहिकलाक लायसन ना खंयच्या कोण सांगू शकता रे तूं सांग म्हाका इलेक्ट्रीक व्हेहिकल 40 म्हणून स्पीड कितें आता पळटा पण म्हाका चेंज करता सांगा इलेक्ट्रीक व्हेहिकलाक खंयचें लायसन ना जे इलेक्ट्रीक व्हेहिकल 250 वॅट आणि जेची स्पीड 25-40 ना 25 किलोमीटर पर आवर जस्ट लाईक अ सायकल तेका रेजिस्ट्रेशन ना लायसन ना न्हू रेजिस्ट्रेशन ना म्हणजे कितें तेची जबाबदारी कोणूच घेवचो ना समजा एक्सिडेंट जालो जस्ट लाईक अ सायकल जालो गेलो सोंपलो तेची जबाबदारी एक्सिडेंट जालो तेच्या फाटल्यान कोण उरलो तेका इन्शुरन्स काय मेळपाचें ना दुसरी गोष्ट रस्त्या वयली जी स्पीड आहा विलेज रोड सुद्दां आसूं न्ही कमीत कमी 40 किलोमीटर पर आवर त्या स्पीडीन गाडयो चालतात तेतून जर समजा 25 किलोमीटर जर गाडी स्टक जाली तर त्याची जबाबदारी कोण घेवपाक तयार आसा ना नो तेका लागून अशे व्हेहिकल रस्त्याचेर हाडूंक जायना आणि जी जबाबदारी घेयना ते घेवन कितें फायदो आसा तेका लागून लायसन काडल्या उपरांत ना तुम्ही समजा रेजिस्ट्रेशन ना हेचो अर्थ कसो नंबर प्लेट काडले म्हणजे रेजिस्ट्रेशन ना रेजिस्ट्रेशन म्हणजे लक्षात येना तुम्ही म्हणटा आमी नंबर प्लेट काडटा सगळें रेजिस्ट्रेशन जालें तशें जायना तेका लागून हे वाहन कोणी घेवपाक जायना बाकीचे जे वाहन आहा पळयात तेंकां लायसन आहा आणि लायसन महत्वाची भूमिका बजवता आता मला एक सरळ सांगा तुमच्याकडे जे लायसन आसा त्याची व्हॅलिडिटी किती वर्साची आहा 10 वर्सां आसा समिती ओके पण फुडें कितली आहा 5-10 कितली आसा मॅडम तुझे कितली आणि कितकी वर्सां आहा लायसन व्हॅलिडिटी कितकी आहा लायसनाची पळोवंक जाय अमूक डेट अंदाज सांग आसा 1-2 वर्सां आसा 2 वर्सां माझे 1 वर्ष आसा 1 वर्ष आसा आता म्हाका एक सांगा तुमच्याकडे जे लायसन आसा ते व्हॅलिड आहा म्हणून तुम्ही जाणात तुमचे जे लायसन आसा ते व्हॅलिड आहा म्हणून तुमकां खबर आसा कशें हे तरी आसा कितें आदले एकदा एक्सपायर जाले न्हू आता तुझे आसा आता व्हॅलिड पण तू आज सांगूंक शकता तुझे लायसन आसा म्हणून कशें सांगूंक शकता पळय डेट आसा व्हॅलिड अप टू व्हॅलिड आसा म्हणून म्हाका एक सांग विदाउट हेल्मेट सध्या फायन कितकी आसा 1000 हा पडल्यार स्टेशन घेतला तुवें ना म्हाका केन्ना केन्ना पडला हेल्मेटाचेर तू हेल्मेट घालून वेट असं नका तुम्ही तो ऐकून जा ना विदाउट हेल्मेट कितली पेनल्टी एकदा 1000 कितली पेनल्टी मॅडम कितली आहा 1000 पहिले 100 आसली 129 सेक्शना प्रमाणे आता मोटर व्हेकल अमेंडमेंट झाले 1000 पण लोकांकडे पैसो खूप आहा पैसा वेगळो तमाशा वेगळो जर सायबोर्साची ऑर्डर करून लावले जाल्यार अंडर सेक्शन 119 ऑफ मोटर व्हेकल ऍक्ट 1988 प्रमाणे कायदेशीर कारवाई जाता लक्षात हे जे सर्क्युलर जे सायबोर्स आहा तांकां बॅकग्राऊंड आहा कायद्याचे बॅकग्राऊंड आहा ओके आता हे ओळखपाचे कशे ते पळया ब्ल्यू कलर सायनबोर्ड जे ब्ल्यू कलर आणि जे सर्क्युलर सायनबोर्ड
3.5 हाय त्याच पद्धतीन लेंथ लिमिट दिवपाचे काम हे सर्क्युलर बोर्ड करता. सर्क्युलर शेप साइड बॉर्डर रेड मधी रेड कलर कोएफिशिएंट मार्क मीन्स नो ओवर ते सांगता बोर्ड ते सांगता नो पार्किंग किती नो पार्किंग. त्याच्यावर काय सर्क्युलर शेप साइड बॉर्डर रेड मध्ये दोन कोएफिशिएंट मार्क नो स्टॉपिंग तिका पार्किंग करू शकना आम्ही तिला थांबवू शकना. रस्त्याच्या साइड तुम्ही व्हाईट लाईन पहिले किंवा येलो लाईन पहिले सिंगल असता ती त्याची मिनिंग जाणा तुम्ही त्याची मिनिंग असा एक तर आपल्या रस्त्याची साइड कटा एज कटा वाला पाऊस चालत जाण्या कारण रस्तो आणि ग्लास कळा ना गाडी आमची बाहेर पावला ती आपला सावध करता नाहीतर बाबा बोलत असतो संपला व्हाईट लाईन त्याच पद्धतीने त्याची मिनिंग हा नो पार्किंग. डबल लाईन ती व्हाईट किंवा येलो असता त्याची मिनिंग असा नो स्टॉपिंग. त्याच्यावर काय म्हणतो सर्क्युलर शेप साइड बॉर्डर प्लेन आणि मध्ये ब्रेक असा केलाय. रेस्ट्रिक्शन इन ज्या जागेचे लिमिट सोपता स्पीड लिमिट सोपता त्या जागेचे रेस्ट्रिक्शन इन बोर्ड असता. त्याच पद्धतीने सर्क्युलर शेप साइड बॉर्डर रेड सर्क्युलर शेप साइड बॉर्डर रेड आणि मध्ये कोएफिशिएंट मार्क जो स्ट्रेट एरो असता त्याचे मार्क ना जो ओव्हरटेक करता त्याचे मार्क असा राईटार जो ओव्हरटेक करते म्हणजे डू नॉट ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड म्हणतो का. सर्क्युलर शेप साइड बॉर्डर रेड मध्ये कोएफिशिएंट मार्क असा बंदी केली आपण किती हा वसपा पुढे म्हणजे नो एंट्री. त्याच्यावर हे जे दोन बोर्ड आहेत हे दोन बोर्ड चेंज असतात. एक ऑक्टोगोनल रेड कलर जो ऑक्टोगोनल रेड कलर जर समजा हातीन जर असलो आमच्या त्याला बंदी स्टॉप आणि त्यांना तो रडार भेटत असता त्याला त्याची मिनिंग स्टॉप अँड प्रोसीड आफ्टर फॉलोइंग द रूल्स म्हणतो का. त्यांना आम्ही हायवे वयता त्यांना तो हो दुसरो बोर्ड सांगता आमका गिव वे उलटा ट्रॅकवर साइडीच्या त्याला का वाढली आणि जो साइडीचा जो आहे त्याला सांगता ऑक्टोगोनल रेड स्टॉप अँड प्रोसीड आफ्टर फॉलोइंग द रूल्स. तर हे झाले मॅन्डेटरी साइन बोर्ड्स. त्याच्यावर ट्रँग्युलर जो बोर्ड आहे ट्रँग्युलर बोर्ड हो म्हणजे सांगता लेफ्ट गो राईट गो वळण कसे हा डावे वळण उजवे वळण लेफ्ट गो राईट गो इंटरसेक्शन खंय रस्तो कडेल जाता खंय रस्तो टीप जाता खंय स्लिपरी हा खंय स्पीड ब्रेकर हा खंय रंगस हा खंय मुलगी क्रॉसिंग जाता खंय जनावरां बसता खंय पब्लिक कॉलेज हे जे पुढे किती डेंजर हा ते सांगपाचे काम ट्रँग्युलर बोर्ड करतात. ओव्हर ते सांगता स्पीड ब्रेकर आहे सावध करता तुमका पुढे स्पीड ब्रेकर हा स्लो जाय नाहीतर तुम्ही जंप जातले आणि ऍक्सिडेंट होतलो. त्याच्यावर तिसऱ्या पद्धतीचे जे साइनबोर्ड्स आहात ते स्क्वेअर इन शेप चौकोनी जे आसा ते सांगता पार्किंग कोणाक आहा लाईट मीडियम हेवी कोणाक खंय आहा ते सांगतात. त्याच पद्धतीने एवरेज दाखयतात त्याच पद्धतीने डिसेबल पर्सनाक खंय पार्किंग आहा ते सांगतात. त्याच पद्धतीने हॉस्पिटल आहे टेलिफोन आहे सबवे आहे एटीएम आहे जी जी व्यवस्था पुढे केलेली असा ते आमकां स्क्वेअर बोर्ड सांगतात आणि जे रेक्टँग्युलर जे आसा ते आमकां सांगतात डेस्टिनेशन प्लेस खंयच्या भागासून कशें वचपाक जाय. तर एक लक्षात घ्या रोड सेफ्टी इज नॉट जस्ट अ स्लोगन इट्स अ वे ऑफ लाईफ. तो आमचा एक जीवनाचा अविभाज्य भाग असा. त्याका लागून हे जे सेफ्टी नियम आहात सुरक्षेचे नियम हे आम्ही स्वतः पालन करपाक जाय आमच्या फ्रेंड सर्कलाक मित्र परिवाराक सांगपाक जाय आणि ही जी सुरक्षा आहा ही आमच्या हातीन आहा कित्याक आमच्या निग्लिजन्सीक लागून हे ऍक्सिडेंट जाता. त्याका लागून हे जे नियम आहात हे सगळ्यांनी पालन करपाक जाय आणि आमच्या कुटुंबाची संरक्षण करपाक जाय. तर हे सेशन घेवपाक लागून